आजचा कार्यक्रम मला बोलायचा तर जाम भारी वाटला ना. आपल्या भाषेनच बोलन मी, कारण मला सगळी बोलतात का तू आवडी भारी दिसत, मग तू इंग्लिश मध्ये कला नाही बोलस, हिंदी मध्ये कला नाही बोलस. अरे मला एक बोलायचं आहे, आपली भाषा कंची आपण हाव कोण आगरी कोली ना, मग आपण तीच परंपरा जपली पाहिजे ना. आपल्या कार्यक्रमचं नाव पण आहे परंपरा आगरी कोल्यांची. म्हणून मला तर जाम भारी वाटतं. तुमचं काय मत आहे, तुम्ही पण सांगा दोघींची. खरं तर एवढं म्हणजे आनंद होतो ना स्टेजवर गेल्यानंतर, आणि मला आपली भाषा बोलायची किंवा आपल्या भाषेत कॉमेडी करायची जाम आवड आहे. आणि मी नाटकामध्ये पण आहे आणि खूप छान, म्हणजे सगळीकडे आम्ही तिघी जण एकत्र असतो. आणि आपली आगरी कोली भाषा अशीच पुढे न्यावाची, जशी आता आम्ही चालवले तशी तुम्ही नक्की न्या. धन्यवाद. मला एवढंच बोलायचं आहे का आपली जी परंपरा आहे ना आगरी कोल्यांची अवरी भारी आहे ना. तुम्ही मना बघू शकता, वरपासून ते खालपर्यंत सोन्याने नटलेली आणि कपडा ते जाऊ दे, सगळं जिवंत मास म्हणजे बघणाऱ्याला पण आहे ना असं अट्रॅक्टिव्ह होतो. आगरी कोळी माणूस जेव्हा बाहेर निघतो, आमचा दादूस असू दे का आमची कोलीनबाई असू दे, अट्रॅक्टिव्ह आहे. हा, तर त्यामुळे आमच्या भाषेचा आणि आमच्या जातीचा आणि आमच्या पोशाखाचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तोच अभिमान आम्ही पुढेही करू. आणि मला असं वाटतं सगळ्यांना आवडलाच आहे हा. आणि जसं आम्ही आमचा आगरी कोली परंपरा जशी आम्ही पुढे नेत आहोत, तसे आमचे लहान लहान पोरांपासून आज तुम्ही बघितले परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे आणि ती राहिलीच पाहिजे चालू. अक्षरशः एवढ्या छोट्या छोट्या मुली आमच्या कार्यक्रमामध्ये होत्या आणि एवढ्या सुंदर नाचत होत्या ना, आणि त्यांचा देखावा चेहरा विरा जसं वाटणारच नाही, एवढ्या सुंदर दिसत होत्या. डान्स पासून बोलण्यापासून खूप उत्तम आहे. म्हणून आगरी कोल्यांची परंपरा सगळी जे काही आमचे रीतिरिवाज आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलेच असेल तुम्ही. तो कसे वाटले तुम्ही कमेंट्स करा आणि लाईक करा. आम्हाला आहे सन्नीची की त्यांनी आपली परंपरा पुढे नेण्याचा प्रस्ताव घेतलेला आहे हाती, आणि प्रत्येक वेळेस तो सगळीकडे आपल्या आगरी कोळ्यांना घेऊन चालतो. जसं लालबागच्या राजाला, सात रस्ता देवीला, सगळीकडे तो असतो. धन्यवाद सन्नी दादा की तू आम्हाला बोलवलं, आणि आम्ही तर आहोत शो मध्ये, पण आम्ही तुझ्या बरोबर येऊ. नक्कीच नक्कीच. आणि मी तर पहिल्यांदा भेटले सनी दादा आणि आपले जे सर आहेत विजय नाटा सर त्यांना. पण खरंच त्यांनी जो आपला आगरी कोळी कार्यक्रम ठेवलेला होता तो दाखवण्यासाठी लोकांना काय आपली परंपरा, आणि मला खरंच आवडलं. त्यांचं उत्तम नियोजन होतं. मला असं वाटतं पुढे कुठे कार्यक्रम त्यांनी ठेवला तर आम्ही तर जाऊच. गाईस तुम्ही पण नक्की जा, म्हणजे आमची भाषण बोलायचं तर आम्ही येतो, तुम्ही तयार राहा. आज मी खरोखरच विजय नाटा साहेब आणि महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ सनी सर यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद देतो. आज त्यांनी मला इकडे प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं, आणि आमंत्रित केल्यानंतर मी आज गेली 30 वर्ष या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी आज काम करतोय. माझे स्वतःचे 3-4 कोळी बॅनर आहेत. परंपरा वेसावकरांची, वेसावची पारू, असे असंख्य परंपरा साईंची, असे कार्यक्रम सगळीकडे करतो. पण आज मी कित्येक वर्षानंतर मी असा कार्यक्रम बघितला, पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांची. खरोखरच आज जी संस्कृती डोळ्यातनं पाणी आलं. मी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात, परदेशात पण कार्यक्रम केले. पण आजचा जो कार्यक्रम, या ज्या लहान मुली आणि आपल्या कोळीनी आगरी संस्कृती जी असते ती लोकांसमोर कशी पोचावी, लोक काय विचार करतात, अरे काय रे लोक आगरी कोळी कुठे काय झालं की नाचायला सुरुवात करतात ह्याला. अरे पण ते नाचण्यात काय त्यांचा अर्थ आहे, काय आहे, लोक बघत नाही. आम्ही नाचतो म्हणजे काय आमच्या याच्यात नाचत नाही. आमची संस्कृती, आमचे जे वाडवडिलांनी आम्हाला जे समजवलेलं आहे ते आम्ही करतो, आणि तेच करण्याचं काम आज या तिघी व्यक्तीने केलेलं आहे. म्हणजे लोकांना हसवून लोकांपर्यंत चांगले मेसेज आगरी कोळी कसे असतात ते पोहोचवले, आणि खरोखर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येक सण वार किंवा एकविराची यात्रा असो, खंडोबाची यात्रा असो, फार प्रत्येक उत्सव असा जोश आणि जल्लोष मध्ये करतात आपले लोक, की काही लोकांना असं वाटतं का हे लोक असे कसे की कुठलाही उत्सव ते लोक, पण त्याला कारण असते. नाही करत, आम्ही आहोत तसेच ऍज इट इज असतो. पण लोकांना वाटतं दिखावा. आमचा दिखावा नाही, आमचा बँक बॅलन्स असतो. आमचा बँक बॅलन्स म्हणजे हेच आमचं सर्व काही, आमचं बँक बॅलन्स. आपल्या प्रत्येक याला म्हणजे उत्सवाला आपण नखापासून तर केसापर्यंत कसे होली कशी साजरा करतो, होलीला आपण काय करतो,
होली असताना तिची ओटी भरताना कशी ओटी भरायची, कुणाच्या हातची भरायची, पाटील कोण असतो, सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण हे करतो. म्हणून आज आपल्या लोकांना एवढा मानपान आहे. कारण अजून आपण आपली संस्कृती मॅडम जी आम्ही आमची संस्कृती अजून त्याच लेवलने ठेवलेली आहे. संस्कृतीला आम्ही हलवतो. आज आपण कार्यक्रम बघितला असेल, आपण तो शूट पण केले असेल, पण त्या कार्यक्रमामध्ये जी संस्कृती दाखवली ती खरोखरच आज मी नितीश मास्तर आपला निर्माता त्याचे खरोखरच आभार मानेन की त्यांनी लोकांसमोर आम्ही वेसवकर हे कार्यक्रम आम्ही 15 वर्षापूर्वी करायचे, तर लोक आम्हाला बोलायचे अरे तुमची संस्कृती कशी, पण आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण आगरी, संपूर्ण कोळी लोक ही संस्कृती जपतात. आणि लोक आज बघा या विष्णुदास नाट्यगृहामध्ये कधी बघा तुम्ही कोळी आगरी कार्यक्रम असला की तो हाऊसफुलच्या बोर्डवर असतो. याचं कारण काय की लोकांना कळतं की इकडे गेल्यानंतर यांची संस्कृती आपल्याला एकदम म्हणजे कट टू कट बघता येईल. हेच महत्वाचं आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.